बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. या रस्त्याची उद्घाटनापूर्वीच झाली दुरावस्था. कोतोली फाटा ते नांदारी या 28 किलोमीटर रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होण्यापूर्वीच या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. एडीबी योजनेतून 300 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर झालेले या प्रकल्पाचे काम 2 वर्षापासून सुरू आहे. मात्र रस्त्याच्या ठिकठिकाणी पडलेल्या भेगा, खचलेला भाग आणि उघड्यावर आलेले लोखंडी बार यामुळे रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. विशेषतः कोतोली जवळील ओढ्यावर 6 महिन्यांपूर्वीच तयार झालेला नवीन रस्ता खचू लागल्याने स्थानिकांनी रस्त्याचे काम पुन्हा नव्याने करण्याची मागणी केली आहे. कोतोली फाटा ते नांदगाव या पूर्ण झालेल्या भागात अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी लोखंडी बार दिसत असल्याने वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याचे काम समपातीवर न केल्यामुळे वाहन चालकांना बेडूक उड्या टाकत गाडी चालवावी लागत असून त्यामुळे वाहन चालकात प्रचंड नाराजी आहे. उतरे गावाजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारीची गरज असूनही त्या न बांधल्याने गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. तर ननुंद्रे गावाजवळ गटारींना पडलेल्या भगदाडांमुळे कामाचा हलगर्जीपणा दिसून येत असल्याने नागरिकांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार कंपनीवर त्वरित कारवाईची मागणी केली आहे. यावेळी स्थानिक नागरिक दिनकर कांबळे म्हणाले, दिनकर कांबळे वाघवे, हे रस्ता अगदी व्यवस्थित झालेला आहे, पण काय झालेलं आहे, अपघात ज्यादा व्हायला आले. गटार बाजूचं एकही चांगलं झालेलं नाही. मोडतोड झाली, पडझड झाली असं दिसतंय आणि रस्ता देखील खचून गेलेला आहे. तेव्हा घरातनी पाणी येण्याचा मार्ग दिसायला लागला. या आम्ही हे ढोरं पाळायचे कसे, ह्या रस्त्यानं आम्ही जायचं कसं, हिंडायचं कसं, एवढाच प्रॉब्लेम झालेला आहे. केलेला रस्ता खचून गेला असून या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे दिनकर कांबळे यांनी सांगितले. यावेळी स्थानिक नागरिक प्रदीप पोवार म्हणाले, मी प्रदीप पोवार वाघवेहून बोलतोय. रस्त्यासाठी जो निधी दिला होता, केंद्र सरकार असू दे, राज्य सरकार असू दे, अतिशय चांगला असा निधी कोतोली ते नांदगाव रस्त्याला दिला होता. पण जे निधी दिला, पण त्याची काहीही पूर्तता इथं झालेली दिसत नाही. एक तर या बघा गटारी या साईडला, हे बघा या साईडला बघा, किंवा या साईडला बघा, या साईडला पण बघितलं तर असं निकृष्ट दर्जाचं काम बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. जे स्पीड ब्रेकर पण केलेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी केले ते अतिशय निकृष्ट दर्जाचे, अतिशय चुकीच्या पद्धतीचे केलेले आहेत. त्यामुळं अपघाताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जो निधी मिळाला सरकारकडून त्याचा काही उपयोग झालेला नाही, असं मला वैयक्तिक असं वाटतंय. रस्त्याचे केलेले काम निकृष्ट दर्जाचे झाले असून स्पीड ब्रेकर ही चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे प्रदीप पवार यांनी सांगितलं. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर.